परिषदेला स्वागत करतो। सर्वप्रथम सर्व पत्रकारांची माफी मागतो, कारण की खूप शॉर्ट नोटीसवर आपण मेसेजवर आला, त्याच्याबद्दल मी आपला माफी मागतो। आणि बाहेर आरपीआयचा आपला मेळावा चालू होता आणि त्याच्यामुळे देखील साहेबांचं भाषण आणि मेळावा चालू असल्यामुळे थोडा विलंब झाला। परंतु आजची जी पत्रकार परिषद आहे ती उद्या जो सकाळी 9 वाजता आपण फॉर्म भरणार आहोत, माननीय घुगरे साहेबांच्या त्या संदर्भात आहे। मी एवढीच विनंती करतो माननीय घुगरे साहेबांना की सर्वांच्या वतीने आपण चालू घे सर्व पत्रकार बांधवांची संवाद साधावा। साहेब, सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो, कारण जसं आता सुमितनं सांगितलं, अगदी कमी वेळात आपल्याला बोलवण्यात आलं याच्यासाठी की उद्या माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचे नेते हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे। आणि मला वाटतं भव्य अशी रॅली निघून कलेक्टर ऑफिसला ही उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर रूट आपला छत्रपती आपल्या क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपली सुरुवात ही क्रांती चौकापासून तर आपल्या गुलमंडीपर्यंत ही रॅली जाणार आहे। आणि तिथं जाऊन तिथे गेल्याच्या नंतर फॉर्म दाखल करून तिथं रॅलीचा समारोप होणार आहे गुलमंडी। साहेब, विनोद पाटलांनी उमेदवारी माघार घेतलेली आहे लोकसभेत, तर त्यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केला नाही, याबद्दल तुम्ही कसं बघताय? आता तुमच्या माध्यमातूनच मला माहिती मिळाली की उमेदवारी मागे घेतली, तर मला एक सांगायचं की विनोद पाटील हे आमचेच आहे, म्हणजे असं काही नाही किंवा ते आम्हालाच मदत करतील असं मला वाटतं। इच्छुक सगळे असतात, पण तिकीट एक जणालाच मिळत असतं, कारण प्रत्येक जिल्ह्यात अनेक इच्छुक असतात, पण शेवटी उमेदवारी एकाला असते। आणि उमेदवारी एकाला मिळाल्याच्या नंतर विनोद पाटील असू द्या, राजू जांडा असू द्या, भागवत कराड असू द्या, कोणी असू द्या, सगळे हे महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात। म्हणाले की तुम्हाला आतापर्यंत फॉर्म भेटला अर्धवट फॉर्म भरला, त्यांना काय माहिती मला एबी फॉर्म भेटला का नाही भेटला। उद्याचा शेवटची तारीख आहे, त्यांनी वाट पाहाव। मला एक सांगा की त्यांना विचारून एबी फॉर्म देणार आहे का मला? धान्य साहेबाला फोन लावून विचारते आम्ही एबी फॉर्म कधी द्याव, आमचा विषय पार्टीचा। आणि एबी फॉर्म द्यायला उद्या 3 वाजेची वेळ आहे, त्याच्यानंतर बोलावते अर्धवट बी फॉर्म नाही आला त्याच्यानंतर बोलावते। या रॅलीमध्ये साधारण किती लोक उपस्थित असतात? माझ्या अंदाजानं या रॅलीमध्ये 30-35 हजार लोक उपस्थित आहेत, वर पण कमी नाही, कारण तुम्हीच उद्या साक्षीदार राहता, तुम्हालाच उद्या दाखायचंय। उपस्थित असणार कोण म्हणजे उद्या मी सांगितलं ना, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांना, बाकी आपले सगळे महायुतीचे सगळे नेते। काय फक्त महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्याला, सर्व मतदाराला आव्हान आम्ही करणार की आपल्याला जी उमेदवारी मिळाली तर जास्तीत जास्त कसं मताधिक्य मिळेल त्याच्यासाठी आव्हान करणार। तुम्हाला सुद्धा आव्हान करतो, तुम्ही सुद्धा मतदार घोषित केलेल्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून ते उद्या अपक्ष फॉर्म भरतात हे मला नाही सांग। आंबेडकरीच्या मतामुळे तो निवडून आला, पण ही चूक आता आपल्याला करायची नाही। त्या रजाकाराला आपल्याला घरा पाठवण्यासाठी आता तो शाहबदरच्या भाषणामध्ये बोलला गया की तुम देखो हम तुमको बताएंगे कि 4 तारीख को कौन जल्लोष करेगा। लेकिन या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की जे शिलेदार आहेत
हे भुमरे साहेबांना निवडून देणार आहे. प्रदीप जयस्वाल साहेब आहे, संजय शिगर साहेब आहे, अब्दुल सावे साहेब आहे, आमचे बम साहेब आहेत, आमचे राजपूतजी, आमचे रमेश पवार आणि सर्व जी टीम आहे आणि आपले RPI जे आठवले साहेब आम्ही सर्व खंदे कार्यकर्ते आहे. तर त्यांना आम्ही एक शब्द देतो की इम्तियाज जलील तुम 1 लाख भी अगर क्रॉस करे ना तो तुमको शर्यत हार दूंगा मैं जो बोले हो. तुम्ही 1 लाख सुद्धा क्रॉस करू शकत नाही, कारण की आज सर्व हिंदू धर्मियांनी एक मनाची गाठ बांधली की आपलं वोट डिवडेज होणार नाही. आणि आमच्या आंबेडकरवादियांनी सुद्धा आठवले साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं सर्वांना आदेश दिलेला आहे काय आमचं डिव्हायडेशन होऊ शकतं, पण साहेब आंबेडकर यावेळी चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 4 तारखेला मोठ्या प्रमाणात गुलाल आम्ही निवडणार आहे. पण 2019ला हा औरंगाबाद असं नाव होतं, त्या औरंगाबादला जलील करण्याचं काम इथच्या मतदारांनी केलं फक्त हिंदू डिव्हायडेशन मुळे. पण या 2024ला या छत्रपती संभाजीनगरला आपल्याला जलीलला फेकून भुमरे साहेबांच्या नावाचा छत्रपती संभाजी महाराजचा एक भगवा झेंडा आपल्याला या ठिकाणी फडकवायचा आहे. एवढं 2 शब्द संबोधन. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. परंतु लोकप्रिय खासदार, माजी खासदार, लोकप्रिय आमदार आणि नव्याने ज्या संभाजीनगरमध्ये 30 नवे उद्योजक तयार करणारे आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रदीप जयस्वाल साहेब, कुठल्याही गटाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा माणूस त्यांच्याकडे जातो आणि न्याय मागतो, त्याला न्याय द्यायला लागते. आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय भुमरे साहेब या ठिकाणी बसले. गोपालजी, त्याबरोबर आमचे रमेशजी पवार, बनकरजी पाटील आणि या ठिकाणी सर्व जमलेले माताबंधू भगिनी आणि जमलेले सर्व माझे बंधू. मी कोणा टिकी करण्यापेक्षा मी आज आमचे इलेक्शनचे आपले 12 ते 15 दिवस राहिलेले आहे. तर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्याला आता उद्याची रॅली सकाळी 9 वाजता होणार आहे. सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी 9 वाजता सर्वांनी हजर राहावं, कारण की शेवटी आपली ही रॅली बघण्यासाठी असणार आहे. तर आपण हे केल्यानंतर आपल्या प्रत्येक वॉर्डामध्ये, घराघरामध्ये या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेले काम, तुमच्या केंद्र सरकारने केलेले काम याची घराघरापर्यंत माहिती आपण पोहोचवणं आपलं काम आहे. कारण की शेवटी आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र बसावं लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या लोकांना एक ठिकाणी बसून त्यांची एक टीम तयार करून आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. मला खात्री आहे साहेब, तुम्हाला इज्जत नाही, तुम्हाला या भागामध्ये पूर्ण शहरामध्ये 60% वर आमच्या दलित बांधवांचं मतदान तुम्हाला या ठिकाणी शपथ मिळणार आहे. 102% मी जाऊ शकतो. कारण की अनेक वर्ष यांच्याबरोबर सर्वबरोबर मला काम करायचं काम हे पडलं आणि आज त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जसं त्यांनी आज सांगितलं बोलताना फार आनंदाची गोष्ट आहे. 13 वर्ष जी स्कीम बंद होती ती स्कीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्ही पाठीमागे लागलो आणि त्यांनी ती चालू केली. जवळपास 40 लोक आपले उद्योगपती होणार आहे. याच्यापेक्षा आपलं अजून काय मोठं पाहिजे. अजून काही लोकांचे राहिले असतील ते काम होतील. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी 5 कोटी तिथे या ठिकाणी दिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा 5 कोटी दिलेले आहे. अनेक पैसे त्यांचे काम आहे ते या ठिकाणी आता नाही कुठली जाती धर्म पाहिजे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी पैसे दिले. आता रोजेबागच्या ईदग्याला सुद्धा 1 कोटी रुपये ते दिले, तिथेही त्याचं काम चालू आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेला सुद्धा आमचे पालकमंत्री आदरणीय भुमरे साहेब यांनी सर्व कृषी लोकांची बैठक घेऊन त्यांच्याबरोबर एकत्र बसून आपल्याला पुढचा कार्यक्रम कसा करायचा, प्रत्येक जणांनी या वॉर्डमध्ये ते 10 लोक जातील, आपल्या लोकांची चर्चा करतील. आपले जे झालेले पॉम्पलेट ते तयार झाले, आपल्या त्यांच्या घराघरापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व समाजाच्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सर्वात जास्त मतांनी या ठिकाणी कोणी निवडून येणार असतील तर भुमरे साहेब असतील, मी त्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा करतो. धन्यवाद. जय हिंद. जय. प्रचंड रॅलीमध्ये आपण सहभाग घेऊन उद्या आपले शक्ती प्रदर्शन आपण करावं एवढंच मी या प्रसंगी विनंती करतो. आपण आलात, पक्षामध्ये आपले
मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.